व्यवसाय आम्हाला शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान देऊ म्हणून सांगितलेलं आहे, पण आतापर्यंत नुसतं त्यांनी आपल्याला गाजर दाखवलं अशा प्रकारचा आम्हाला आमच्या संघ आमच्या शेतकऱ्याचा छेळ चालवला सरकारने। तरी पण आता ही जिल्हा अधिकाऱ्याने सर्व शासनाने याच्यावर दखल घ्यावी ही आमची विनंती एवढंच करून। आणि आमचे समजा पीक विमा असेल किंवा अनुदान असेल ते पीक विमा टाकला आम्हाला अर्धे लोकाला मेसेज येतो, आमचे शेतकरी लोक अर्धे बँकेत चक्रा मारतात, तिथं गेलं की तिथं सांगतात की हे नाही ते नाही, असे प्रत्येकाचे प्रॉब्लेम एक त्यांचे हे झालेले आहे। आम्हाला काही पण म्हणजे कोणत्याही बी गोष्टीवर असं कुठलीच आमची बाजू मांडून घेत नाही सरकार। काय नाव आपलं? मी गणेश पांडुरंग खटके। दुधाला भाव नसल्यामुळं दूध व्यवसाय अडचणीत आला। चारा पाण्याची समस्या आहे, चारा नाही मिळत, विहिरीला पाणी नाही राहिलं, चारा विकत महाग झाला। चाऱ्याची पिंडी 20 रुपयाला एक पिंडी झाली आणि दुधाला भाव 25 रुपये, त्याच्यामुळं दुधाचा व्यवसाय अडचणीत येऊ लागला। जनावरांना पाणी नाही पिण्यासाठी, त्याच्यामुळं जनावरं पाळणं मुश्किल झालेलं आहे। परंतु जिल्हाधिकारी तो फोटो काढून टाकताय की बुवा सर हिरवा चारा आहे, ज्याला लागेल त्यानं मागणी करावी। आपण मागणी केली का तशी? मागणी केली पण मिळतच नाही, चाराच नाही मिळत नसल्यामुळं पेपरबाजी करून चाराच नाही मिळू लागला। काय नाव आपलं? कैलास विठ्ठल दसपुते। दुग्ध व्यवसायाचं असं झालेलं आहे की आजच्या घडीला आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चारा छावण्या आहे ना त्या अजिबात चालू नाही। आणि आम्ही 19 मार्च रोजी जिल्हा अधिकाऱ्याला इथे निवेदन देऊन चारा छावण्या पूर्ण महाराष्ट्रात चालू करा असं निवेदन दिलेलं होतं, परंतु आज त्याची दखल घेतली जात नाही। आणि दुग्ध व्यवसायामध्ये आपण साक्षीदार आहात की आम्ही 8 दिवसापूर्वी दूध रस्त्यावर सांडून आंदोलन केलं होतं, कारण की आज दुधाला जर बघितलं तुम्ही तर दुधाला 26 रुपये भाव, आणि जर तुम्ही पाण्याची बॉटल जर घेतली तर ती 20 रुपयाला भेटते, आणि तुम्ही जर बाटा घेतला 34 रुपयाला। आणि आज जर तुम्ही नुसतं जर पोळी खाल्ली, माणसानं जर पोळी खाल्ली त्याला भाजी नाही भेटली, तशी गोष्ट आज जनावराची झालेली आहे आमच्या। कारण की त्याला सरमाड आणि आपलं जे वल्ला चारा लागतो तो अजिबात कुठेच नाही आहे, आणि आज विहिरीने त्यांनी तळ गाठलेले आहे। तर त्यामुळं आमचं दुग्ध व्यवसाय म्हणजे आम्हाला जनावरं विकायची पाळी आलेली आहे। त्यामुळं आमच्या दुधाला भाव नाही, काही नाही, त्याच्यात दुग्ध व्यवसाय काय म्हणून करायचा आम्ही, ही फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे। काय नाव आपलं? जगदीश जनार्दन डवले, आडगाव बुद्रुक। आज जर बघितलं तर 44 डिग्री सेल्सिअस तापमान झालेले आहे, आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, तर आम्ही जनावरं विक्रीला काढलेलं आहे। तुम्ही जर आज जर शेताकडे बघितलं, आमच्या शेताकडे चला तुम्ही, आज आम्ही एक महिना जे पाणी साचलेलं आहे ते एक आपलं हौद भरतो आणि जनावराला देतो, परंतु आज जनावराला नुसतं कडबा देऊन ते देऊन चालत नाही। 20 रुपयाला आज पेंडी आहे, आणि आम्ही जर नुसतं कडबा दिला तर जी गाय 7 लिटर दूध देते आज तीच गाय फक्त 3 लिटरवर आली, आणि 26 रुपये भाव। त्यामुळं आम्ही काय खायचं काय प्यायचं। आणि आज जर पाण्याची टंचाई बघितली तुम्ही तर विहिरी बघितल्या, तलाव बघितले, कोरड ठाक, माणसं जगल थोडेफार, परंतु जनावराला जगायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जरी जिल्हा अधिकारी म्हणतात की तुम्हाला आम्ही चारा दिलेला आहे, काय आपलं वाला चाराचे फोटो दाखवतात, पण प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन बघा ना तुम्ही जर टीव्हीवर याच्यावर जर दाखवत असेल तर हे एकदम चुकीचं आहे। कारण की आज सर्वात जर मोठी दुग्ध व्यवसाय हे शेतीवर आधारित आहे, आणि आज जर तोच अडचणीत असेल तर शेतकऱ्यांना खायचं काय जगायचं काय हे सगळ्यात मोठं अवघड होऊन बसलेलं आहे। कारण की शेतकऱ्याचं असं झालेलं आहे, सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण आज सर्वात मोठं प्रॉब्लेम आहे।